प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी। खरं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना तहान होती, भूक होती, जिज्ञासा होती, प्रश्न निर्माण झाला होता की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता, असा निर्गुण निराकार ईश्वर मला जाणायचा आहे, मला पाहायचा आहे तो देव। आणि त्याच जीवनाच्या वळणावरती त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरु रूपानं जनार्दन स्वामी आले। त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, ईश्वर पाहायला मिळाला जो अंगसंग आहे, कणाकणामध्ये आहे। आणि पाहिल्यानंतर त्यांनी अज्ञानात असताना कशी भक्ती करत होतो आणि ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर माझी अवस्था काय झाली, बिफोर आणि आफ्टर या दोन्ही गोष्टी आपल्या अभंगातून मांडल्या। आणि तो अभंग म्हणजे चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे। चिंचेचं पान का म्हटलं, दुसरं कोणतं मोठं पान म्हटलं नाही, आंब्याचं म्हटलं नाही, सागवानाचं म्हटलं नाही, कोणतंच पान म्हटलं नाही, चिंचेचंच का, तर चिंचेचं पान अतिशय सूक्ष्म बारीक असतं आणि आईचा गर्भ धारणा होते तेव्हा तो गर्भ अतिशय चिंचेच्या पानासारखा असतो, त्या गर्भामध्ये तेवढी जागा पण नसते। आणि म्हणून तो जो शुक्राणू असतो त्याला नाथ महाराजांनी म्हटलंय की चिंचेच्या पानावर रचिले देऊळ। देऊळ म्हणजे हे पंचतत्वाचं शरीर, आईचा गर्भ म्हणजे चिंचेचं पान, चिंचेच्या पानावरती रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे। आधी कळस म्हणजे डोकं, मग पाया म्हणजे पाय। चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे। पण हे समजलं कसं, नाथ महाराज म्हणतात देव पूजू गेलो, हार नारळ भंडारा अंगारा घेऊन देव पूजाय गेलो म्हटलं नाही त्यांनी, देव पूजू गेलो म्हणजे काय, पूजा म्हणजे पू म्हणजे पूर्ण आणि जा म्हणजे जाणणे। ईश्वराला देवाला मी पूर्णपणे जाणण्यासाठी गेलो, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले। ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण तया नाव बोली जे ज्ञान। आत्मा परमात्म्याशी मिळाला आणि खऱ्या अर्थानं मला कळालं की अरे हे पंचतत्वाचं शरीर जे मी मला समजून बसलोय ना, जाधव कुंभार सुतार, हे मी नाहीच आहे, हे देऊळ माझ्या मनातून उडालं। आणि हे कशामुळे उडालं, तर जनार्दन स्वामी सद्गुरु रूपानं आध्यात्मिक गुरु म्हणून माझ्या जीवनामध्ये आले। आणि तेव्हा मला हे समजलं की देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळी ही सद्गुरु राया रे। ही खेळी जीवनामध्ये सद्गुरूने केली, ब्रह्मज्ञानाचा इशारा दिला आणि ब्रह्मज्ञानाचा बोध मिळाल्यानंतर आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं खऱ्या अर्थानं नाथ महाराज म्हणतात मला कळालं देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळी ही सद्गुरु राया रे। आता मला समजलं दुतोंडी हरीण पाणी अशी गेले, मुखाविन पाणी ते प्याले रे। दुतोंडी हरीण म्हटलंय म्हणजे माझ्या मनाची जी अवस्था होती अज्ञानामध्ये, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, पण ज्ञान घेतल्यानंतर कळालं सगुण निर्गुण एक गोविंदू रे। हे दुतोंडी हरीण म्हणजे मनाची जी अवस्था आहे की तुला नेमकं काय म्हणू। दुतोंडी हरीण पाणी अशी गेले, पाणी अशी म्हणजे ब्रह्मज्ञान घ्यायला गेलं, पाणी प्राशन, ब्रह्मज्ञानाचं पाणी प्राशन केलं। दुतोंडी हरीण पाणी अशी गेले, मुखाविन पाणी ते प्याले रे। आणि मग मला समजलं की सोमवारी वेगळा देव, मंगळवारी वेगळा देव, बुधवारी वेगळा देव, गुरुवारी वेगळा देव, हे असं काहीच नसतं। देव हा रोज एकच असतो, प्रत्येक क्षणाला एकच असतो। मग नाथ महाराज म्हणतात अज्ञानामध्ये किती मूर्खासारखी भक्ती करत होतो। दुतोंडी हरीण पाणी अशी गेले, मुखाविन पाणी ते प्याले रे। मूक नसताना त्या मनाला तो ब्रह्मज्ञान कळालं, ईश्वर कळाला। आणि मग नाथ महाराज म्हणतात पाषाणांची सांगड मृगजळ जोडी, वांजेचा पुत्र तो पोहला रे। पाषाणांची सांगड म्हणजे रोज सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, बुधवारी वेगळा, गुरुवारी वेगळा, शुक्रवारी वेगळा, पण कळालं की अरे ही सांगड जी जोडली होती माझ्या मनामध्ये ती मृगजळासारखी होती, म्हणजे अज्ञानानं जोडली होती। अज्ञान म्हणजे कायच नसलेली गोष्ट, जसं मृगजळ आपल्याला दिसतं पण तिथं गेल्यावर काहीच नसतं,
त्या अज्ञानानं मृगजळानं माझ्या मनामध्ये ही सांगड जोडली होती की रोज वेगळा देव. पाषाणांची सांगड मृगजळ जोडी, वांजेचा पुत्र तो पोहुला रे. वांजेचा पुत्र म्हणजे काय, तर या पंचतत्वाच्या शरीरामध्ये वास करत असणारी चेतन शक्ती म्हणजे आत्मा हा सागराला मिळाला, पोहायला लागला त्या सागरामध्ये. म्हणून नाथ महाराज म्हणतात की वांजेचा पुत्र तो नाशिवंत आहे. हे वांज आहे, शरीर नाशिवंत आहे. वांजेचा पुत्र आत्मा हा पोहुला रे म्हणजे परमात्म्याला मिळाला, सागराला मिळाला. देहास्थिती पिंडी ब्रह्मांडी पसारा, निराकार रूपाने जो पसरलेला ईश्वर आहे त्याला आत्मा भेटला म्हणतात. आणि मग माझी अवस्था अशी झाली, नाथ महाराज म्हणतात की आंधळ्याने पाहिलं. माझं मन आंधळं होतं, ईश्वराला पाहत नव्हतं. पण आज अवस्था अशी झाली की आंधळ्याने पाहिले, बहिऱ्याने ऐकले. मला भजन कीर्तन प्रवचन ऐकण्याची सवय नव्हती, परंतु आज माझं मन ते बहिरं होतं, त्याला कान आले, ऐकायला यायला लागलं, ईश्वर दिसायला लागला. आंधळ्याने पाहिले, बहिऱ्याने ऐकले, पांगळ्याने पाठलाग केला रे. माझे पाय सुद्धा पांगळे होते. भजन कीर्तनामध्ये, समागम मध्ये, संत सत्संग मध्ये जात नव्हते. पण आज धावून धावून जायला लागले की कुठे प्रोग्राम आहे, तारीख कधी आहे, कधी जायचं आहे, सत्संग कधी आहे, कीर्तन कधी आहे, प्रवचन कधी आहे. माझे पाय धावायला लागले. आंधळ्याने पाहिले, बहिऱ्याने ऐकले, पांगळ्याने पाठलाग केला रे. हे कसं घडलं तर नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये म्हणजे नाथ महाराज म्हणतायत की एका जनार्दनी, जनार्दन स्वामी सद्गुरु रूपानं आले, आध्यात्मिक गुरु भेटला. एका जनार्दनी एक पण विनवी, अखंड नामी तो तरला रे. अखंड नामी तो तरला रे. म्हणून सर्वांना विनंती आहे की बाबांनो, एक वेळ आध्यात्मिक गुरुला शरण जा, म्हणजे नाथ महाराजांसारखा तुमचा सुद्धा भ्रम मनातला निघून जाईल. देवाबद्दलचा ब्रह्म की प्राप्ती, भ्रम की समाप्ती. प्रेमाने बोला धन्य रंकारजी. एवं रामकृष्ण हरी.